आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. संवाद, व्यवहार, ओळख, कामकाज ते बँकिंगपर्यंत सर्व गोष्टी मोबाईलच्या माध्यमातून केल्या जातात. या वाढत्या डिजिटल वापरामुळे फसवणूक, सायबर धोके आणि अनधिकृत टेलिकॉम क्रियाकलापांचा धोका वाढत आहे. त्यामुळे भारत सरकारचे असे म्हणणे आहे की नागरिकांना या धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांच्यामार्फत संचार साथी हे ॲप विकसित करण्यात आले आहे. हे ॲप अधिकृतपणे 17 जानेवारी 2025 रोजीच लॉन्च करण्यात आले होते. पण 2025च्या उत्तरार्धात दूरसंचार विभागाने एक महत्त्वाचा पण विवादास्पद निर्णय घेतला. 28 नोव्हेंबर 2025 रोजी सरकारने सर्व नवीन स्मार्टफोन्समध्ये संचार साथी ॲप प्री इन्स्टॉल करणे बंधनकारक केले. तसेच जे जुने मोबाईल आहेत, त्या सर्व मोबाईलमध्ये हे ॲप एका अपडेटच्या मार्फत इन्स्टॉल करण्याचे आदेश सर्व मोबाईल कंपन्यांना दिले. त्यामुळे हे ॲप ग्राहकांची इच्छा असो किंवा नसो, त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होणार होते. या जबरदस्तीच्या पावित्र्यामुळे काही राजकीय पक्ष, डिजिटल हक्क संघटना आणि नागरिकांनी यावर आक्षेप घेतला आणि त्यांनी असे मत मांडले की या बंधनकारक ॲपमुळे नागरिकांच्या प्रायव्हसीचा भंग होऊ शकतो. अशा व्यवस्थेमुळे भविष्यात त्याचा उपयोग सर्व्हेलन्स टूल म्हणून केला जाऊ शकतो. तसेच काही सामान्य नागरिकांचे असे मत आहे की या प्रकारची बंधनकारकता लोकतंत्रात लोकशाहीसाठी योग्य नाही. कारण फोन, डेटा आणि डिजिटल आयुष्य हे प्रत्येकाचे वैयक्तिक आयुष्य आहे. त्याच्यावर शासनाने सुद्धा बंधन घालून लोकांचे स्वातंत्र्य हाणून पाडणे हे योग्य नाही. या व्यापक विरोधानंतर केंद्र सरकारने संचार साथी बंधनकारक ॲप संदर्भातील आदेश मागे घेतले आणि जाहीर केले की संचार साथी ॲप पूर्णपणे ऐच्छिक असेल, कोणालाही ते बंधनकारक असणार नाही आणि लोक ते हवे असल्यास डिलीटही करू शकतात. आता पाहूयात पुढे शासन यावर कोणते आणि कशा प्रकारचे पाऊल उचलते. आशा आहे की आपल्याला ही सविस्तर माहिती नक्कीच आवडली असेल. हा व्लॉग लाईक करा, तुमचे प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझे चॅनेल न विसरता नक्कीच सबस्क्राईब करा. थँक यू फ्रेंड्स. टेक केअर. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.